बातमी एसटी संपाच्या संदर्भातील आहे। एसटी संपाचा फटका मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील सर्वसामान्य प्रवाशांना बसतोय। ऐन गणेशोत्सवात बंद पुकारल्यामुळे कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात गणपतीसाठी निघालेल्या प्रवाशांचे हाल झालेले आहेत। दुसरीकडे खासगी वाहनाने जायचं झाल्यास दुप्पट तिकीट दर आकारत असल्याचा आरोप प्रवासी करतायत, तर सरकारने गांभीर्याने लक्ष देत संप मिटवावा अशी मागणी प्रवासी करत आहेत। आम्हाला बस द्या, गाडी द्या आम्हाला जायसाठी। आता गणपतीला तर जाणारच भाग आहे ना। घरी गणपती घरी कोण नाही आमच्या। अब ते काय घेते 400-500 रुपये मागते। आम्ही काय करायचं त्यांनी जाऊन? बस यायला पाहिजे आम्हाला, बस नको मग कुठे जाणार आम्ही? ते प्रायव्हेट वाले 200 चे तिथे 400 डबल 3-3 पटीने पैसे मागतात। जर ह्या लोकांकडे जर असते पैसे तेवढे तर त्यांनी कशाला एसटीने प्रवास केला असता? तर तुम्ही कृपा करून हा संप मागे घ्यावा। दरम्यान एसटीचा संप सुरू असल्यामुळे खासगी ट्रॅव्हल्स कडून कशा पद्धतीने लूट सुरू आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। वाशी ते महाड एसटीचे दर 300 रुपये आहे, मात्र ट्रॅव्हल्स कडून 600 ते 800 रुपये या मार्गासाठी घेतले जात आहेत। वाशी ते चिपळूण एसटीचे दर 490 रुपये, मात्र ट्रॅव्हल्स 1200 ते 1500 रुपये आकारत आहे। वाशी ते मालवण शिवशाही एसटीचे दर 1000 रुपये आहेत, मात्र यासाठी खासगी ट्रॅव्हल्स 1200 ते 1500 रुपये घेत आहे। वाशी ते सातारा एसटीचे दर आहे 450 रुपये। यासाठी खासगी ट्रॅव्हल्स कडून 800 ते 1000 रुपये आकारले जातात।